लागल्यात मात्र पुढे तरी काही कारवाई होत नाही। मला वाटतं कायदेशीर कारवाई त्यांनी त्या ठिकाणी करावी, जे असेल ते असेल। मागच्या वेळी मी काही ऐकलं पण तसं त्यांचा कौटुंबिक काहीतरी वाद आहे त्या जमिनीमध्ये अशी मला माहिती होती, त्यामुळे अजून फार त्यातली माहिती मला नाही आहे। मी जयकुमारींना विचारेल, पण मला असं वाटतं की त्यांचा काहीतरी हा जमिनीमध्ये कौटुंबिक वाद चाललेला आहे, त्याचा हा विषय आहे, जुना वाद आहे त्यांचा। अहमदनगरमध्ये धर्मगुरूंचं विटंबना केली म्हणून आता परवाच बघितलं, माननीय मुख्यमंत्री दिल्लीला होते, त्यावेळेला त्यांनी पंतप्रधानांची सुद्धा भेट घेतलेली, माननीय अमित भाईंची भेट घेतलेली आहे आणि मदत करावी अशी विनंती आपण त्यांना केलेली आहे। कारण हे नुकसान एवढं छोटं नाही आहे, खूप मोठं नुकसान आहे। म्हणजे इतक्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत की त्यांना आता शेतकऱ्यांनी बिचाऱ्यांनी करावं काय? खाली खडक उघडा पडलेला आहे, खाली सगळी रेतीच आहे, मोठे गोटेच आहेत, आता ते माती टाकणार कधी, पेरणार कधी? त्यामुळे हे दुःख म्हणेल मी किंवा हे संकट हे सांगण्याच्या पलीकडचं आहे, त्यामुळे निश्चित त्यांना मदत सरकार करेलच। पण यापुढे जाऊन माझी विनंती आहे की CSRच्या माध्यमातून NGO आहेत, वैयक्तिक आपण आहेत, कारण ही आपली जबाबदारी आहे। हे आपल्यावरचं संकट आहे, हे मी म्हणेल देशावरचं संकट आहे खरं म्हणलं तर। त्यासाठी आपल्याला काय मदत करता येईल, आपण काय मदत करावी, हा प्रत्येकाचा एक एक भाग आहे। आणि म्हणून अडचणीत सापडलेले गावकरी आहेत, शेतमजूर आहेत, शेतकरी आहेत, गरीब लोक आहेत, त्यांना सडळ रस्ते सगळ्यांनी मदत करावी असं आवाहन मी आपल्याला ठिकाणी आपल्या निमित्ताने करतो। आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या भागामध्ये खरड ओला दुष्काळ आपण बघतायत की अनेक जिल्ह्यांमध्ये खूप पाऊस होतोय, रेकॉर्ड ब्रेक पाऊस होतोय, ही वस्तुस्थिती आहे। ओला दुष्काळ केला नाही केला तरी त्यांना मदत शेतकऱ्यांना तेवढीच मिळणार आहे। मदतीच्या बाबतीमध्ये सरकार कुठेही कमी पडणार नाही। मोठं संकट शेतकऱ्यांवर आहे याची कल्पना आम्हाला सर्वांना आहे, पण अजूनही पाऊस सुरू आहे। मला वाटतं तो थांबलेला नाही आहे। 2 दिवस अजून पुढे 30 तारखेपर्यंत एक अलर्ट दिलेला आहे। मला वाटतं हे सध्या सगळं 1-2 दिवसामध्ये निवळल्यावर त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, हे चांगला निर्णय घेतील। केंद्र सरकारकडनं काही मदत येण्या 39 खून झाले, चेन स्नॅचिंग रस्त्यावर होणारी आता घरापर्यंत येऊन पोहोचली। सध्या नाशिकमध्ये गुन्हेगारीचं वातावरण मोठ्या प्रमाणात वाढलं। ही वस्तुस्थिती आहे की या वर्षभरामध्ये अनेक घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत, काही खूनसुद्धा झालेले आहेत। पण ते हे खरं आहे की ते आपसातले गँगवार आहेत, आपसातल्या मारामाऱ्या भानगडी आहेत, काही गुंड लोकांच्या त्याही त्या ठिकाणी। पण ते काही असलं तरी पण हे नाशिकसारख्या शहराला हे अपेक्षित नाही आहे। पोलीस प्रशासनाशी मी मागच्या आठवड्यात बोललो, पण आजही मी CP आणि आमचे काही प्रमुख पोलीस अधिकारी आहेत, DCP आहेत, त्यांच्यासोबत बसून मी या संदर्भामध्ये निश्चित चर्चा करणार आहे आणि कडक कारवाई या सगळ्या गँगवार आहेत, गँग आहेत, गुंड आहेत, हे सगळे जे काय असतील त्यांच्यावर आम्ही या ठिकाणी करणार आहोत। निश्चित कुंभमेळा समोर आहे आपल्याला, त्यामुळे किंवा तो असला नसला तरी नाशिक शहराची ओळख अशी नाही आहे। याचं एक विशेष महत्त्व आहे, नाशिक शहराचं एक वेगळं वैशिष्ट्य त्या शहराचं आहे आणि त्या शहरामध्ये अशा घटना घडणं हे काही फार योग्य नाही आहे। निश्चित त्याची गंभीर दखल आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे। रामकुंडातलं काँक्रिटीकरण काढावं अशी त्याच्यामध्ये 3 IPS अधिकाऱ्यांच्या संदर्भात CBIने गृह विभागाला अहवाल देखील पाठवलेला आहे। त्यांच्या संगनमताने, त्यांच्या आशीर्वादाने हे कॉल सेंटर सुरू आहेत अशी माहिती आहे। नाही, मला वाटतं अशी जर काही असेल आणि तसा रिपोर्ट गेला असेल तर त्याच्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे। आता आपण सांगतात म्हणून मला फार इथली माहिती नव्हती, पण निश्चित मी माननीय मुख्यमंत्री महोदय, गृहमंत्री त्यांच्याशी बोलेल आणि या सगळ्या विषयाचा मी पाठपुरावा निश्चित करेल। माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या मंडळी आहेत, त्यांना आपण त्यांचं काय मत आहे काय ते विचारात घेऊ। कारण मागच्या वेळीसुद्धा तेच झालं, अर्धे लोक म्हणायचे नाही काढा, अर्धे लोक म्हणायचे करा, कोणी म्हणतं घाण होते, कोणी म्हणतं खालचे ते झरे येत नाही। मला वाटतं संबंधित सर्व डिपार्टमेंटशी आम्ही चर्चा करून या बाबतीत लवकर निर्णय घेऊ। स्मार्ट सिटी कंपनीवर स्मार्ट सिटीने या गोदाकाठावर सगळे कामं जे आहे ते वाहून गेल्या पुराच्या पाण्यामध्ये। जर बघितलं जे शोभेसाठी त्यांनी रॉड लावले, ताई मागे सरकार ते रॉड वगैरे लावले होते ते सगळे वाहून गेले, फरच्या देखील वाहून गेल्या या भागातल्या सगळ्या स्मार्ट सिटीने केलेल्या कामाला। कालपरवाच्या पुरामध्ये आजच्या पुरामध्ये दिसतंय ना हे सगळं। ठीक आहे, त्या बाबतीमध्ये आपण चौकशी करू, त्या बाबतीमध्ये चौकशीच करू आपण त्या बाबतीमध्ये। आणि असे काही कामं जर बोगस झाले असतील तर संबंधित ठेकेदार आहेत, अधिकारी आहे, यांच्यावर आपण कारवाई करू। समोरचा रामसेतू पूल आहे तो पण समोरचा रामसेतू पूल आम्ही आता काढतो आहोत। 25 कोटी रुपयाची तरतूद नियोजनामध्ये आम्ही या ठिकाणी केलेली आहे। लवकरच आपण तो पूल आता नवीन करतो आहोत। उभारण्याचा खर्च, पुन्हा पाडण्याचा खर्च म्हणजे नियोजन नाही। आता मला वाटतं 35 वर्ष झाली त्या इमारतीला, 35 वर्ष झालेली आहेत आणि त्या कुंभामध्ये या कुंभामध्ये खूप मोठा फरक आहे। आता प्रयागराजला तुम्ही बघितलं केवढी मोठी गर्दी, असं कधी अपेक्षित होतं का
कोट्यावधीच्या संख्येमध्ये गर्दी त्या ठिकाणी येते. आपल्याकडे सुद्धा गेल्या वेळीपेक्षा निश्चित 3 पट 4 पट गर्दी या ठिकाणी राहील. आता मला वाटतं लोकसंख्या वाढते आहे, लोकांचा धार्मिक याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, ओढा वाढलेला आहे. त्यामुळे काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. आता आपण उज्जैनला जा, हरिद्वारला जा, तुम्ही वाराणसीला जा, सगळ्या ठिकाणी बघा, अयोध्येला जा, शेवटी अतिक्रमणं काढलेली आहेत. मला वाटतं आपल्याला आपल्या हिताचं काय आहे, चांगलं आपल्याला करायचं असेल, इथे कुठे दुर्घटना घडू नये, कुठे स्टॅम्पेड होऊ नये, हे जर आपल्याला बघायचं असेल तर काही अतिक्रमण आपल्याला काढणं अपरिहार्य आहे. भाऊ, सध्या नाशिक ही आवश्यक आहे असं तिकडे ती मागणी, काही सूचना दिल्यात का आपण? मला वाटतं की अजून पाणी, मी ते सांगितलं की अजून पाणी शेतातूनच वाहतं. आपण जाऊन बघा कुठेही, आपण मराठवाड्यातही जा, 4-5 जिल्ह्यांमध्ये अजून पाणी तर शेतामध्ये आहेच. त्यामुळे अजून समजतच नाही ते पाण्याखाली काय. मला वाटतं 2 दिवस लागतील, 2 ते 3 दिवस लागले की लगेच तात्काळ. आणि आमचे अधिकारीसुद्धा, कर्मचारीसुद्धा, तलाट्यापासून सगळे आता लोकांना हलवण्यामध्ये, त्यांना त्याचं जेवण खावण त्याची व्यवस्था या व्यवस्थेत अडकलेले आहेत. कृषी अधिकारी आहेत, ते सुद्धा हेच काम करत आहेत. मला वाटतं पाणी एकदा सगळं निवळलं, पाणी कमी झालं, जमीन दिसायला लागली की त्यावेळेलाच त्याचे पंचनामे होतील. पण ते होताबरोबर 2-3 दिवसामध्ये आम्ही निश्चित तात्काळ त्याचे पंचनामे करू. पंचनामे त्यांचा रिपोर्ट जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबईला पाठवला की कुठे विलंब न लावता आम्ही त्यांना पैसे त्यांच्या खात्यामध्ये टाकू. उद्धव ठाकरेंनी दसरा खरं म्हणजे टॅग असला पाहिजे, कानाला जो इन्शुरन्स असतो त्याची कुठेतरी नोंद असली पाहिजे, दवाखान्यामध्ये कुठे वॅक्सिनेशन झालं म्हणून नोंद असली पाहिजे. पण ती जरी नसेल, कदाचित काही ठिकाणी नसेल, पण गावातले पोलीस पाटील सांगतायत, सरपंच सांगतायत, 2 प्रतिष्ठित सांगतायत की हो याच्याकडे 2 गायी होत्या वाहून गेल्या, याच्याकडे 4 जनावरं होते ती वाहून गेली, असं जरी सांगितलं तरीसुद्धा त्यांना आम्ही मदत त्या ठिकाणी देणार आहोत. त्यासाठी काही फार कायदेशीर ज्या अटी आहेत त्याचं पालन केलं पाहिजे असं नाही. पण गावातल्या 4 प्रतिष्ठित लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे की खरंच त्याच्या जनावरं वाहून गेलेली आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना ग्राह्य धरून त्यांचं म्हणणं मदत करू. ओला दुष्काळ पदासाठी दावा केला जातोय, अजून अधिकृत घोषणा पण नाही दोन्ही पक्षांची. शुभेच्छा आहेत त्यांना. मराठीचाच आणि मराठीच महापौर होईल असं त्यांचं म्हणणं आहे. हो, आणि मनसेचाच होईल. संदीप देशमुख आता ते त्यांनी दोघांनी ठरवावं आधी. आता अजून एकत्र झाले नाही, आतापासून ते महापौरावर दावा करतायत, नाशिकचे सांगतायत, मुंबईचे सांगतायत. त्यांना सगळ्या ठिकाणी महापौर पाहिजे. मला वाटतं तर घोडा मैदान समोर आहे, निवडणुका समोर आहेत, आपलं कर्तृत्व त्या ठिकाणी दाखवा. शिंदेचा शिवसेनेचा जो मेळावा झाला, शिंदेचा शिवसेनेचा जो मेळावा झाला, उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे, कसं बघताय त्याकडे पुढची कारवाई? आता काय अनेक ठिकाणी कॉल सेंटर नाही, मला वाटतं की काल जी रेड झाली, मी त्यावेळेला संभाजीनगरला होतो, त्या ठिकाणीच मला ही बातमी कळाली. मी सोशल मीडियाच्या ठिकाणी बघत असताना, गाडीत बसत असताना, धरणावरून परत जात असताना SP-ची मी त्या बाबतीमध्ये माहिती घेतली, पण त्यावेळेला चौकशी सुरू होती. आज सकाळपासून मी काही माहिती घेतली नाही, पण सगळ्या दूर या बातम्या चाललेल्या आहेत. घटना अतिशय गंभीर आहे. अशा पद्धतीने जर कोणी जळगावसारख्या ठिकाणी येऊन लोकांना बाहेरून आणून जर करत असतील तर त्या बाबतीमध्ये त्याची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी घेतलेली आहे, पोलीस खात्याने घेतलेली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे, त्यांची सखोल चौकशी होईल. आणि अजून कोण कोण त्यामध्ये सगळे सामील आहेत, कोणाकोणाचा त्याच्या सगळ्या गोष्टीमध्ये हात, आणि कुठपर्यंत सगळं हे प्रकरण पोहोचलेलं आहे त्याची सखोल चौकशी सुरू आहे. सगळं अंतिम सगळ्या चौकशी झाल्यावरच आपल्याला त्या बाबतीमध्ये अजूनही बोलता येईल. या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक आजी अधिकारी देखील आहेत, IPS अधिकारी अधिकाऱ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे असं दिसतंय, IS अधिकाऱ्यांचा सहभाग आहे आजी माझी असंही दिसतंय. जळगावच्या नाशिकमध्ये देखील रेड पडली. नाशिक हे जे कॉल सेंटर आहे हे पूर्ण रॅकेट आहे भाऊ. नाशिकच्या इगतपुरीमध्ये देखील वस्त्रांतर गृहाच्या बाबतीमध्ये मागच्या 12 वर्षापूर्वीसुद्धा मी कुंभमेळा मंत्री होतो, त्यावेळेला अनेक वेळा त्या विषयावर चर्चा झाली, मिटिंग झाल्यात. त्यावेळेला आम्ही सांगितलं की बाबा हे काढणं आवश्यक आहे. कारण यावेळेला गर्दी आपण जर बघितली तर ही गेल्या वेळेपेक्षा मला वाटतं सहज 3 पट तरी होईल. खूप मोठी गर्दी यावेळेला राहील. आणि इथे आमच्या रामकुंडावर एवढी गर्दी आपण ती ऑब्झर्व करू शकत नाही. जागा आमच्याकडे कमी आहे, त्यामुळे ते काढणं अपरिहार्य आहे. वस्त्रांतर गृहाला आम्ही मागच्या बाजूला जागा देऊ, त्याची काही ॲडजस्टमेंट निश्चित करू, त्याची व्यवस्था करू. पण आता ज्या ठिकाणी अगदी काठावरचे वस्त्रांतर गृह आहे आणि मोठी जागा त्यांनी अडकवलेली आहे, त्यामुळे ते काढणं हे अतिशय आवश्यक आहे. पण ते महापालिकेनेच 1992 नाही, खड्डे बुजायचं काम चाललेलं होतं, अतिशय वेगात चाललेलं होतं, आपणही बघितलं. पण पुन्हा मी गेलो आणि दुसऱ्या दिवसापासून इतका पाऊस चाललेला आहे की त्या पावसामध्ये खड्डे बुजले की ते परत 8 दिवसामध्ये जसे तसेच होतील. आमच्या सगळ्या टीम तयार आहेत, आमचे अधिकारी तयार आहेत. बरं 25% ठिकाणी आम्ही ते खड्डे बुजवलेले आहेत. पण आतापर्यंत खरं म्हणजे पाऊस नसता या 5-6 दिवसात पूर्ण झाले असते. मी अजूनही आपल्याला सांगेल की अजून 1-2 दिवस पावसाचा अलर्ट आहे. तो पाऊस गेला की आम्ही
4-5 दिवसामध्येच अगदी वॉर लेवलवर हे सगळे खड्डे बुजवणार आहोत आणि त्याचबरोबर आता आम्ही नवीन टेंडर काढून हे रस्ते सिमेंटचे सुद्धा आम्ही व्हाईट टॉपिंग जे आहेत ते आपण घेतलेले आहेत ते सुद्धा आपण पूर्ण करू. वस्त्रांतरगृह पाडू नये असं पुरोहित संघात तेवढा विसर्ग आहे. पैठण असेल अनेक ठिकाणी शहरात पाणी गेलं आहे. नागरिकांना अनेकांचे संशय रुपयावरती आलेले आहेत. जायकवाडीमध्ये मी काल आपण बघितलं असेल, मी दुपारी जायकवाडीला स्वतः धरणावरच त्या ठिकाणी गेलेलो होतो. त्यावेळेला 1,70,000 क्युसेसने पाणी सोडलेलं होतं. पण नंतर एवढा वाढला की तो जवळपास 3 लाखाच्या वर क्युसेसने पाणी आम्हाला सोडावं लागलं. म्हणजे रेकॉर्ड झालं. 3 लाख क्युसेसने जायकवाडून पाणी सोडणं म्हणजे एक रेकॉर्ड आहे. त्यामुळे खाली पैठण आहे, खाली गोदाकाठची ग्रामीण भाग आहे, गावं आहेत, पण त्यांना सगळ्यांना अलर्ट केलेलं होतं. त्यामुळे सुदैवाने कुठेही प्राणहानी झालेली नाही, फार धावपळ झाली नाही. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन सगळ्यांनी केलं. त्यामुळे पुढचा कुठलाही अनर्थ त्या ठिकाणी झालेला नाही. आता जवळपास 1,70,000 1,75,000 क्युसेसने पाणी आता खाली जायकवाडीत आम्ही सोडतो. कारण थोडं पाणी कमी झालेलं आहे, पाऊस कमी झालेला आहे. वरतून तर पाणी आलंच, नगरला, नाशिकला, अहिल्यानगरला, नाशिक म्हणून पाणी खूप गेलं. पण त्याचबरोबर जे त्या नदीपात्राच्या क्षेत्रामध्ये किंवा धरणाच्या क्षेत्रामध्ये जे पाणी झालं प्रिकॅचमेंट एरियामध्ये ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि त्यामुळे मग 3 लाख क्युसेसने पाणी आम्हाला त्या ठिकाणी सोडावं लागलं. पण मी पुन्हा सांगेल की खाली कुठली कॅज्युअल्टी त्या ठिकाणी झाली नाही. 24 तास अधिकारी धरणावरही होते आणि पुढच्या सगळ्या ग्रामीण भागामध्ये सगळे आमचे अधिकारी तलाट्यापासून तहसीलदारापासून जिल्हाधिकाऱ्यापासून सगळे उभे होते. अशा प्रकारचे बॅनर लागले की महापौर जो आहे तो शिवसेनेचा असेल त्यांच्या बघा सगळे पक्ष आहेत, प्रत्येकाला वाटतं माझा महापौर झाला पाहिजे. निवडणूक होईल, आम्ही युतीत लढू. काय जे संख्याबळ असेल, काय होईल, वाटाघाटे काय होतील, काय संख्याबळ राहील त्यावर हे पुढचं अवलंबून राहील. बरोबर आहे. त्यामुळे काही उत्साही कार्यकर्ते राहतात, ते बोर्डबाजी करतात, ॲडव्हर्टाईज करतात. कोणी स्वतःच्या नावाने म्हणतो मी महापौर, कोणी म्हणतो माझ्या पक्षाचा महापौर. तसं मागच्या वेळेला पंतप्रधान आमचे उद्धवजी होणार राऊतांनी सांगितलं होतं, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे असे अतिउत्साही लोक भरपूर असतात. जळगावचे माजी महापौर ललित नाही मला काहीच माहिती. आपण जदा घाटाचा पाहणी केली. पुरातत्व विभागाचा हलगर्जीपणा दिसतोय. समोर दिसणारं स्वामीनारायणाचं म्हणजे 9 वर्ष झाले काम चालू, लोकांच्या तक्रारी आहे. इथे अनेक मंदिरं, त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात झाडं उगली आहे. सगळी मंदिरं खराब झाली. काही सूचना आपण पुरातत्वला करणार आहे, कारण पुरातत्वचे अधिकारी इथल्या अधिकाऱ्यांना महत्त्व देत नाही किंवा त्यांचे आदेश मानत नाही. त्यामुळे खूप त्रास जो आहे तो नाशिककरांना त्याच्यामुळे होतो. नाही, अतिशय दिरंगाई किंवा दुर्लक्षपणा त्या ठिकाणी या विभागाचा या ठिकाणी चाललेला आहे. आता समोर मी मंदिरं आल्यावर बघतोय, मागच्या वेळी मी बघितलं की बाबा यांच्यावरची झाडं काढा, हे पुरातन खूप मोठे वास्तू आहेत, त्या जतन करायचे आहेत. पण इथल्या झाडाला ते कोणाला हातही लावू देत नाही आणि ते वृक्ष उचलले त्या झाडाच्या मंदिरावरचे. इतके पुरातन मंदिरं आहेत, हा अमूल्य ठेवा आहे आपल्यासाठी आणि नाशिकसाठी. पण या ठिकाणी ते कोणाला हातही लावू देत नाही, महापालिकेला तिकडे लक्ष देऊ देत नाही, स्वतःसुद्धा एक रोपटंसुद्धा त्या ठिकाणी उपटत नाही. त्यामुळे सगळ्यात हे मंदिरं खिळखिळ होत चाललेले आहे. सगळे ते मुळे सगळे पिंपळ आहे, वड आहे, अगदी मोठे त्याचे वृक्ष होत चाललेले आहेत. आणि म्हणून मला वाटतं की अक्षम्य दुर्लक्ष ते या ठिकाणी करतायत. मी त्यांना आज बोलवलेलं आहे. मी त्यांना आता काय सांगायचं ते मी त्यांच्याशी बोलेन. आता इथे की फार त्या बाबतीमध्ये मी बोलत नाही, पण त्यांना ताकीद देण्याचीच गरज आहे मला असं वाटतं. 9 वर्ष एका मंदिराचं काम चाललेलं आहे, म्हणजे हे आहे कुठलं विभाग मला ह्याही समजत नाही आणि करता काय आहेत. आणि म्हणून आज निश्चित त्यांना मी किंवा मी मुख्यमंत्री महोदयाकडे त्यांना एकदा बोलवून निश्चित त्या संदर्भामध्ये बैठक घेऊन त्यांना काय ते योग्य सूचना आम्ही देऊ. आपण याच लेवलला आणि हे जर सगळं काढलं तर नक्कीच खोलीकरण केलं तर हा विषय केला पाहिजे. उद्धवजी इतक्या पोटतिडकीने परवा तिथे गेले आणि ज्या भाषेत ते बोलत आहेत सध्या, ज्या भाषेमध्ये ते वक्तव्य करत आहेत, त्यामुळे मला वाटतं त्यांनी ते केलं पाहिजे, वागलंही पाहिजे. मी काल आमच्या राऊत सामान्यवर बोललो, काय काय बोलत आहेत ते, काय शिव्या घालत आहेत, म्हणजे किती संसदीय भाषा ते बोलत आहेत. मी त्यांना म्हटलं साहेब तुम्ही फक्त उद्धवजींच्या मागे मागे गेले, तासभर चालले आले, आम्ही 15-15 दिवस फिरलो आहोत, जरा एकदा जाऊन बघा ना. एका शेतकऱ्याच्या बंधाऱ्यावर जाऊन बघा, एखाद्या कुठे कुठे फिरून बघा. ते नाही होत. फक्त सकाळी उठलं की वाटेल तशी घाणेरडी भाषा वापरायची, शिवीगाळ करायची, याच्याशिवाय तर काही गरजच नाही आहे. मागच्या वेळेला मला आठवतं उद्धवजी आले तिथे बघायला पूरग्रस्त परिस्थितीत, खाली उतरल्यावर त्यांना लाल कार्पेट
काय तर त्याची चप्पल घरात भरू नये, पाण्याने ओली होऊ नये. मी तुम्हाला दाखवतो पिक्चर आहे ते. म्हणजे मग आपण सरकारमध्ये असताना आपण काय करत होता आणि आता विरोधात असताना आपण कोणती भाषा बोलतायत? मग कशासाठी चाललेलं आहे? म्हणजे एक भाषा त्यावेळेला वेगळी वापरायची, आता वेगळी वापरायची. कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही घराच्या बाहेर पडले नाही. आता त्यावेळेचे पराक्रम तुम्हाला माहीत आहे. राऊत साहेब बोलायला लावू नका. खिचडीमध्ये आपण काय काय केलं, आपले सगळे सवंगडी किती दिवस जेलमध्ये वर्ष राहिले, तेव्हा आपल्याला काही वाटलं नाही. आणि आता काहीतरी घाणेरड्या इतक्या असंसदीय की आमच्या कोणी भगिनी महिला टीव्हीवर ऐकू शकत नाही अशा भाषेत तुम्ही बोलतात. मला वाटतं त्यांच्याबद्दल काय बोलावं. दोन्ही पक्ष अजून एकत्र झाले नसले तरी मनसे आणि पूर तर आता ओसरलेला आहे गोदावरीचा नाशिकमधला. काल तर खूप मोठा, म्हणजे रात्रीसुद्धा मी या ठिकाणी होतो, 11 वाजतासुद्धा मी या ठिकाणी उशिरापर्यंत होतो. पण त्यावेळेला काल परवा आपल्याला रेड अलर्ट दिलेला होता आणि त्यामुळे खूप पाऊस कॅचमेंट एरियामध्ये झाला आणि खूप मोठा पूर गोदावरीला आलेला होता. त्यामुळे 2 पूलसुद्धा या ठिकाणी बंद करण्यात आलेले होते. त्याची थोडी डागडुजी करण्याची आवश्यकता आहे. आणि आज मात्र सकाळी हा पूर ओसरलेला आहे बऱ्याच प्रमाणामध्ये. खाली मात्र पाणी जोरात चाललेलं आहे. आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळे नदी नाले अतिशय उथंबून वाहत आहेत. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. काही घरांमध्ये पाणीसुद्धा गेलेलं आहे. प्रशासन आमचं 24/7 अलर्ट मोडवर आहे. आमच्या कमिशनर असतील, महापालिकेच्या कलेक्टर आहेत, प्रांत आहेत, सगळे अधिकारी, पोलीस प्रशासन आहे, लोकप्रतिनिधी आहेत, सगळे 24 तास अलर्ट मोडवर या ठिकाणी आहेत. आणि म्हणून कुठेही कोणाला इजा झाली नाही. कोणी जनावरांनासुद्धा यावेळेला कुठे इजा झाली नाही किंवा ते वाहून गेले नाहीत. कुठेही कोणी कॅज्युअल्टी झालेली नाही. अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सगळ्यांना सूचना दिल्यात आणि त्याचं पालन सर्वांनी केलं गावकऱ्यांनी. त्यामुळे हा सगळा पुढचा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे. पण यावेळेला रेकॉर्डतोड पाऊस, मला वाटतं की 150 पावणे 200 मिलीमीटर पाऊस हा 12 तासात 18 तासामध्ये या ठिकाणी होतो आहे आणि त्याचा सगळा हा परिणाम आहे. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. आपल्याकडनं काही अधिकाऱ्यांशी चर्चा झाली, काही त्यांना मी गेल्या 15 दिवसात आपल्याला माहिती आहे मी दौऱ्यावरच आहे. मी नांदेडला पहिल्यांदा पूर आला तेव्हा तिथे होतो, लातूरलाही होतो. मी मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा बीड असेल, धाराशिव असेल, सोलापूर असेल, सगळ्याच ठिकाणी जवळपास संभाजीनगर, जालना, सगळ्याच ठिकाणी माझा दौरा या ठिकाणी होता. गेले 12-14 दिवस मी सतत फिरतोय. काल संध्याकाळी मी या ठिकाणी आलो, रात्री पुन्हा इथली पाहणी केली. पण ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि नुकसान म्हणजे शब्दाच्या सांगण्याच्या पलीकडे आहे. म्हणजे नदीचे प्रवास बदलून गेले. 2-3 किलोमीटरचे पात्र नद्यांचे होऊन गेलेले आहेत. सगळ्या जमिनी खरडून वाहत आहेत. पिकं तर नष्ट झालेलीच आहे, पण जमिनीसुद्धा शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये खरडून वाहून गेलेल्या आहेत. मातीच तिथे राहिलेली नाही. 4-4, 5-5, 7-7 फूट माती सगळी वाहून गेलेली आहे. त्यामुळे मोठं संकट शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी आलेलं आहे. पण आमचं प्रशासन कामाला लागलेलं आहे. रात्रंदिवस ते त्या ठिकाणी मेहनत घेत आहेत. त्यांचं नुकसान झालेलं आहे. त्यांचे पंचनामे अजून सगळं दूर पाणीच आहे. अजून पाणी शेतातून बाहेर निघालेलं नाही, पाणी वाहत आहे. मला वाटतं 1-2-3 दिवसामध्ये जसं आता पाण्याचा वेग कमी होईल नंतर मग पंचनामे होतील. तशी ज्या ठिकाणी उघडी पाहिजे त्या ठिकाणी पंचनामे सुरूच आहेत. पण गावामध्ये जिथे पाणी शिरलेलं आहे त्या घरांचे पंचनामे झालेत. त्याचे पंचनामे, त्यांचा सगळा रिपोर्ट मुंबईला आल्यावर लगेच तात्काळ त्याच दिवशी आम्ही पैसे त्या ठिकाणी पाठवतो आहोत. त्यांनाही पैसे मिळत आहेत. त्याच्या जमिनी गेल्यात त्यांनाही पैसे देतो. गुरंढोरं वाहून गेलेली आहेत त्यांनासुद्धा आम्ही, त्याच्या मालकांना आम्ही त्या ठिकाणी मदत करतो आहोत. ज्या ठिकाणी गावात पाणी शिरलेलं आहे त्या ठिकाणी त्या लोकांची राहण्याची व्यवस्था किंवा शिरणारे अशांना स्थलांतर आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याची राहण्याची, जेवणा खाण्याची व्यवस्था, झोपण्याची व्यवस्था सगळी शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे. कुठेही शासन म्हणून आम्ही त्या ठिकाणी कमी पडणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी आहेत, शिंदेसाहेब आहेत, अजितदादा आहेत, सर्व मंत्रिमंडळ सगळं ग्राउंडवर आहे. मुख्यमंत्र्यांचं अतिशय बारकाईने लक्ष या सगळ्या घटनेकडे त्या ठिकाणी आहे. उभारण्याचा खर्च, पुन्हा पाडण्याचा खर्च म्हणजे नियोजन नाही. आता मला वाटतं 35 वर्ष झाली त्या इमारतीला, 35 वर्ष झालेली आहेत. आणि त्या कुंभामध्ये या कुंभामध्ये खूप मोठा फरक आहे. आता प्रयागराजला तुम्ही बघितलं केवढी मोठी गर्दी. असं कधी अपेक्षित होतं का? कोट्यावधीच्या संख्येमध्ये गर्दी त्या ठिकाणी येते. आपल्याकडे सुद्धा गेल्या वेळीपेक्षा निश्चित 3-4 गर्दी या ठिकाणी राहील. आता मला वाटतं लोकसंख्या वाढते आहे, लोकांचा धार्मिक त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, ओढा वाढलेला आहे. त्यामुळे काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. आता आपण उज्जैनला जा, हरिद्वारला जा, तुम्ही वाराणसीला जा, सगळ्या ठिकाणी बघा, अयोध्येला जा, शेवटी अतिक्रमणं काढलेली आहेत. मला वाटतं आपल्याला आपल्या हिताचं काय आहे, चांगलं आपल्याला करायचं असेल,
इथे कुठे दुर्घटना घडू नये, कुठे स्टॅम्पेड होऊ नये, हे जर आपल्याला बघायचं असेल तर काही अतिक्रमण आपल्याला काढणं अपरिहार्य आहे. भाऊ, सध्या नाशिक ही 39 खून झाले, चेन स्नॅचिंग रस्त्यावर होणारी आता घरापर्यंत येऊन पोहोचली. सध्या नाशिकमध्ये गुन्हेगारीचं वातावरण मोठ्या प्रमाणात वाढलं. ही वस्तुस्थिती आहे की या वर्षभरामध्ये अनेक घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत. काही खूनसुद्धा झालेले आहेत. पण ते हे खरं आहे की ते आपसातले गँगवार आहेत, आपसातल्या मारामाऱ्या भानगडी आहेत, काही गुंड लोकांच्या याही त्या ठिकाणी. पण ते काही असलं तरी पण हे नाशिकसारख्या शहराला हे अपेक्षित नाही आहे. पोलीस प्रशासनाशी मी मागच्या आठवड्यात बोललो, पण आजही मी CP आणि आमचे काही प्रमुख पोलीस अधिकारी आहेत, DCP आहेत, त्यांच्यासोबत बसून मी या संदर्भामध्ये निश्चित चर्चा करणार आहे. आणि कडक कारवाई या सगळ्या गँगवार आहेत, गँग आहेत, गुंड आहेत, हे सगळे जे काय असतील त्यांच्यावर आम्ही या ठिकाणी करणार आहोत. निश्चित कुंभमेळा समोर आहे आपल्याला, त्यामुळे किंवा तो असला नसला तरी नाशिक शहराची ओळख अशी नाही आहे. याचं एक विशेष महत्त्व आहे. नाशिक शहराचं एक वेगळं वैशिष्ट्य त्या शहराचं आहे आणि त्या शहरामध्ये अशा घटना घडणं हे काही फार योग्य नाही आहे. निश्चित त्याची गंभीर दखल आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. भाऊ, रामकुंडातलं काँक्रिटीकरण काढावं अशी मंडळी आहेत, त्यांना आपण त्यांचं काय मत आहे काय ते विचारात घेऊ. कारण मागच्या वेळीसुद्धा तेच झालं. अर्धे लोक म्हणायचे नाही काढा, अर्धे लोक म्हणायचे करा. कोणी म्हणतं घाण होते, कोणी म्हणतं खालचे ते झरे येत नाही. मला वाटतं संबंधित सर्व डिपार्टमेंटशी आम्ही चर्चा करून या बाबतीत लवकरच निर्णय घेऊ. स्मार्ट सिटी कंपनी स्मार्ट सिटीने या गोदाकाठावर सगळे कामं जे आहे ते वाहून गेल्या पुराच्या पाण्यामध्ये. जर बघितलं ते शोभेसाठी त्यांनी रॉड लावले, ताई मागे सर ते रॉड वगैरे लावले होते ते सगळे वाहून गेले. फरच्या देखील वाहून गेल्या या भागातल्या सगळ्या स्मार्ट सिटीने केलेल्या कामाला. या कालपरवाच्या पुरामध्ये आजच्या पुरामध्ये इथे दिसतंय ना हे सगळं. ठीक आहे, त्या बाबतीमध्ये आपण चौकशी करू. त्या बाबतीमध्ये चौकशीच करू आपण त्या बाबतीमध्ये. आणि असे काही कामं जर बोगस झाले असतील तर संबंधित ठेकेदार आहेत, अधिकारी आहे, यांच्यावर आपण कारवाई करू. समोरचा रामसेतू पूल आहे तो पण समोरचा रामसेतू पूल आम्ही आता काढतो आहोत. 25 कोटी रुपयाची तरतूद नियोजनामध्ये आम्ही या ठिकाणी केलेली आहे. लवकरच आपण तो पूल आता नवीन करतो आहोत.